मित्रांनो विषय काय झालाय, आमचे राधू पल्ली आजारी, तुम्हाला दाखवतो. आता हॉस्पिटलमधनं आलोय. राधू, ए बाळा, ए राधू, राधू, ती ही करायचं आपल्याला. चल बरं, ते औषधं ही खायचे ते. हां, उठ बरं, चल. लगेच झोपायचं नाही, नाहीतर जास्त पिकळून जायचे. हिने काय केलं ग? हिने काय केलं? प्रियंका काय केलं सांग. तो काय केलं? आकाश यार सांडलं म्हणे तू समजा घरात. हा, मम्मी लय मोठं काम लाव. काय केलं? चल चल, मला दाखव काय केलं. चल चल. काय बाथरूम कड कशाला? ए लाट तका काय कर काय जिहार दाखवती मला, मी सांडला म्हणून. काय 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 केलं तू? ही जिहार पालता केला वय तू. लय मोठं काम केलं तू आता. खेळतेच आहे. टेबलवर चढली तर टेबल होता सगळं नळ बदा चालू केलं. भांड्याच्या आवाजाने ऐकाय पण आलं. बरं आता हे बघ, किचन मध्ये पाणी, हे बघ, हे औषध काढ, औषध काढ, मी सांगतो तुला. हा, आणि डॉक्टर म्हणला तिला आता तसलं बास्कर खायला. ओके, फ्रुट्स आणले, हे कापून द्यायचं. पिशी असते, डाळिंब आणल्यात, सीताफळ पिकलीच आहेत, केळी आणल्यात, पेरू आणल्यात. अयो माय बाब्या. आणि हे बघ समजे उलटी झाली तिथं तिची. ही जेवणा अगोदर 5 मिली जेवणा अगोदर. हे बघ आता हे लिहून आणले मी मॅडमकडनं. हे बघ तापाचं 5 मिली 3 वेळा. हा, दुसरं फक्त वरण भात द्यायला सांगितलं या. हे बघ दुसरं औषध जुलाबाचं 5 मिली पण दिलंय डॉक्टरांनी. द्यायला सांगितलंय. पोटदुखी बघितलं ह्याच्यावर काय लिहिलंय त्याप्रमाणे हे औषध दे. इंजेक्शन काय दिलं नाही. थोडा ताप आहे तिला, ताप आहे तिला, ताप असल्यामुळं काय दिलं नाही. तर ही जेवणा अगोदरचं आता ही कर आणि ही काढ आणि तिला ही खायला दे. काय हाताने काय वाढे उद्योग करू नका. सध्या इन्फेक्शन चालू आहे समधीकड. अख्खा दवाखाना भरला होता. समधी पेशंट आहे 11 नंबर होता तिथं. ही वरण भात तिला दे. 11वा नंबर आमचा होता. बाब्या तुला तर काहीच होत नाही. काय केलं हिने? ए तू वाढी उद्या का करत असते का तू? काय वाढी उद्या करते समजा घरात? हा, समजा घरात पाणी केलं अजून मला हाताला धरून जिआर नेऊन दाखवते बाथरूम मध्ये बोट करून. मी सांडला, मी लय मोठं कौतिक केलं तो आणि लय मोठं काम केलं सांगते या. हा, हाय अरे जणाला नाही मनाला तरी लाजला का? आपल्याला बोलता येते ना, आपण तोंड खाली घालून निघून चाललोय. अय आपल्याला बोलतात ती. अय आपल्याला बोलतात ना, खवळ तोंड खाली मान घालून इकडे आली होय. जणा नाही म्हणायचं आहे का? जरा या बुद्धीला पडतंय का थोडं? या बुद्धीला पडतंय का? त्या बुद्धीला पडतंय का तुझ्या? हा, मुगी शाळेत उलट्या झाल्या का तुझ्या? शाळेत झाल्या का? मग तू आल्या सांगितलं का नाही? सांगत नाही काय नाही. हा, जास्त झाल्यावर सांगते. त्या दिवशी पण दवाखान्यात समजा पायाला अंगठा फोडून घेतला. हा, हे बघितलं का? कुठे गेला? कुठला अंगठा? हे काय? ही अंगठा समजा फोडून घेतला. जेव्हा माहीत झालं तेव्हा मी दवाखान्यात नेले. सांगत नाही. परत म्हणते पाय दुखतो. रात्री झोपेत प्रियंकाने गरम करून हळद लावली. सकाळी लय दुखायला लागलं तर शाळेत लावू नको. काय झोपू दे, आराम करून. मिसला मी सांगतो आजारी पडली. केवढीशी झाली या. खायचं नाही काय नाही. टॉनिक नुसतं बघितलं तिथं एक टॉनिक, तिकडं कपाटात 4-5 टॉनिक. मायली की बरं एकाच माळाचं म्हणला का तुम्ही? हा, खायचं पियचं कोणी आणून देतोय ना घरात? पाय तेवढं खायला आणतोय या. फ्रुट्स आणतोय. कमी नाही घरात, कशाचंच कमी नाही. दाखवायचं काय पण घरात कमी. तियाला मिठा शेंगदाणा तियालापासनं अत्तरपासनं समजय घरात. हा, अरे तूप आणलं कमी कमी खाऊ नका. अंगाला तरी लावा. काय केलं ते तूप? किती दिवस होतं घरात? किती दिवस होतं? महिना खाल्लं का? खाल्लं नाही? गावरान म्हशीचं तूप आणलं. हऱ्या हुऱ्या नको सांगू. फक्त एका घराचा आहे बघा. कशामुळे ठेवलं तुम्ही तूप? तूप लय झालं आठवड्यात खात नाही. खायचं कोणी? खायचं कोणी? असं मारणार का नुसतं? खाया पिया असून पण तुम्ही का असलं हे करता, दुखणे घेताय. कुठं अंगाला मास नाही काय नाही. लोक मला म्हणायला लागले का लेकरं झाल्या तेवढी. मग असं फॅन आलेलं काय म्हणलं मगाचं? दोघं नवरा बायको काय म्हणली ती?
मग आलं तर ती आता एवढ्यात. मग मी काय करते किती तारीख आहे आज? 29. हा 29 तारीख. मग आज फॅन सकाळी मग अशी आले 4 वाजता काय म्हणलं? त्यांची लेकरं मोठे आहेत म्हणून ते सुधारतात. हे आहेत की 3 मला. मी कशी सुधारणार कामाने नाही लेकरं. दादा म्हणली तुम्ही खाऊन पिऊन गुटगुटीत आहेत म्हणली. मला म्हणली डायरेक्ट. दादा म्हणली तुम्ही खाऊन पिऊन गुटगुटीत आहेत. लेकरं बघा लेकरांकडे पण लक्ष. म्हणलं मी किती देतो आणि ह्यांचं खायचं काम आहे ना. जा बाहेरचं. म्हणजे मी खराब झालं वाटतं का लेकरांना लय बघतो असं काय नाही. ज्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, खाल्लं पाहिजे, पिल्लं पाहिजे. दिवसात कमी कमी 4-5 लिटर पाणी पिलं पाहिजेत. ताण नसली तरी पिलं पाहिजेत. जेवढं पाणी पिन तेवढं शरीर मोकळं असतंय. माझा डोक्या बघितलं बरं कसा बघितलं कसं केलं हिने तू हाय का टेन्शन घेतंय का? बेकरीचं खाऊन बाहेरचं तिला दूध बंद, दूध देऊ नको, चहा देऊ नको. तिला बेकरीचं खारी ठोस ती बिस्किट बिस्कुट अजिबात काय द्यायचं नाही. काय होतं उलटी होती का? उद्या शाळेत लावू नको. उद्या दिवस उद्या आराम कर. तिला इकडे बघ सध्या पोटा वाताडाव ते सुजा असन 100%. त्यामुळं इकडे बघ फक्त हलकं तिला अन्न दे. जड काय देऊ नको. पेरू चिरून थोडा दे. केळ दे. ती फ्रुट्स आणलेलं ती दे. तुझं काय ग मध्ये डमे हा काय खाल्लं नाही दुपारी कुठं 2-3 घास खाल्ले तिला भाकरीचं ते. तिला आता जेवण अगोदरचं औषध पाच. म्हणलं बरं झालं बरी झाली. कसं तुझं काय 2-3 महिने झाले. हाय का तू हाय का? अरे पेशंटला आणलंय ती. तुझं हाय का मध्ये काय? ती कोणाला आणलंय? बरंच नको. पेशंटचं काम आहे ना. हाताने घेते खाते काय लागत नाही काय नाही सांगाय तिला. तेच झालंय काहीला नाही खाऊन खाऊन. तसं झालं असन. झालं पण असन काय सांगता येतंय तेव्हा. पाणी पडलं. तिचं स्वेटर काढ अंगातला आता. स्वेटर काढ. गार लागतं. हिटर लाव. रूम हिटर लाव घरात. गबस बाळा होते नीट. आता औषध पिली ना. अजून डॉक्टरने काहीच केलं नाही. ताप आहे म्हणून इंजेक्शन दिलं. औषध पिली सकाळपर्यंत खणखणत होतील. ए माग सर ए तू नको तिथं लाडी गोडी लाव. हो घरात तिकडं हो तिकडं चालतं हो तिकडं. आली इथं लगेच दाखवाय तिला तोंड घातलं तिच्या पुढं. हे पाणी आणते राहू. खाया तुला आणलंय का? तुला आणलंय खायला? हा जाती हाताने घेती. ए तू ते एका भांड्यात टाक बाबा. वैताग आलाय मला घरचा. प्रियंका रात्री जी बाजारचं खायला आणलंय का ते अजिबात काय देऊ नको. लाडू ते कुठं म्हैसूर पाक हे ते गोडी शेव आणि घास पण नाही बघा. खाणार. शेंगदाणा लाडू पण करून ठेवले प्रियंकाने माहितलं का? शेंगदाणा लाडू दे वाटलं तर तिला. पण बाकीचं तसलं काही देऊ नको. काहीच खाल्लं नाही तिने बाहेरचं. फक्त रात्री भेळ खाल्ली तिने. नाही बिहेर पेर ती काय आणलेलं ते देऊ नको. माझं मी खातो बाबा ती समजा. पण तिला काय देऊ नको. मला भाजीपाला आणायचा राहिलाच. भाजीपाला पण मला आणायचा मित्रांनो. काय करावं ह्या राधूसाठी तुम्ही मला सांगा की काय उपाय आहे की काय चारावं म्या. अय ओम थोडं 1-2 काढत बसावं ही करावं. हा ही तर काय कामात न गेलेली केस आहे प्युअर. शाळेत सकाळ सकाळ राधूला जायला लागतं ओमला जायला लागतं. हीच पाठ्यापासून उठून बसतंय. ऐ समजा का अरे बेलच आहे तू दुसरी घड्याळाची आमची. हा अरे ती बेल सुद्धा वाजत नाही वेळेला. पण तू वेळेलाच उठून समजायला जाया करते. हाका मारते हीच उठली. हाका किती हळूने हाका मारले. बरं झालं कधी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही तरी जागी होती म्हणून आम्ही बेल वाजली तरी जाग येत नाही. हिच्यामुळं कितीतरी वेळा राधूची शाळा तुम्हाला सांगतो खाडं वाचलंय. नाहीतर बुलली असते. दुर्गाने जाग करून दिली. उठ म्हणली कुठवर झोपते. मग राधूला जायचंय शाळेत. कसं चालू आहे कसं काय पण खाती काय पण होतं याला सण. बघा दिलं फेकून. जा देव वाट बघते जरा थोडं साफ करून येते काय. आताच आली वाढव काम करून. बसू द्या एका जागेला. कपडे पण वल्ले काढावं लागतात तिचे. देव वाट बघते जाते काय होय बाळा. ऐ बाळ्या देव वाट बघते तर जाते काय. थोडं देवाला हलवून चुळून बाबा आता काय करते काय माहिती. तोंड भरवलं बाई. आता बघा मनाने तिचा खेळ चलतो काय पण. ती सगळं तिने तोंडाला लावलं होतं. मी चपात्या थोडस मेकअप बॉक्स नाही का हा ते डोळ्याचं भुवयाचं सगळं तिने लावलं होतं डोळ्याला. बघा की तिच्या नाही का नाही काय म्हणते. हो लावलं हाय पापण्यांच्या वर ती मग हातानेच लावलं होतं वय. स्त्री शांती होते होतं. मी चपात्या विषय ना आता गोड घेतल्यात काय पण करते ते. असू दे राधू. बाटली कप जेवण अगोदरचं औषध नंतरची औषधं आणि ती थोडं फळं आणि वरण भात खाऊन झोपायचं. हा उद्या शाळेत जाऊ नको. हा तुला मी आता रूम हिटर लावून देतो. गार वाटतंय लावतो आता. कुठे आहे ग ती
रूम हीटर कुठं ठेवलं? टेबलच्या कप्प्यात आहे का? ही असं करायला लागतं, लय अवघड आहे मित्रांनो. असं का रूम हीटरला हो आली इकडे माग. ए तू नको मध्ये मध्ये करू, तू गप झोप. ए बघतोय तू हट. पप्पा दवाखान्यात लाव तर मोबाईल बघतोय. धर ही लाव, लाव तिथं बर लाव. कसं गार लागतंय बघतो ह्या गारला पण. हे पोरगी घालायचे हात सर. हा याचे तरी मस्त बघ लाव की लगेच बरे कशी होते बघा आता. हे बोर्ड पण समजा खराब झालाय. राजू खाली येते का औषध खाली येते सांग केल्या हो झालं चालू. ये राजू खाली औषध हो यायला लागले. हो गरम हो हो गरम येते का? झालं का? हा मस्त बाई झोपायचं आता. लेकीसाठी बाप मस्त काय करतो, पण ती ही करा तुम्ही. जेवढं देतं तेवढं वेळ त्याचं फॉलो करा. खावा पिवा वेळेला म्हणजे बाद झालं. चला मित्रांनो झोपतो आता. ती काय कशात पण ही होती. चला बाय.